पाहता लोचने सुख झाले ओ साजने तोहा विठ्ठल परवा तोहा विठ्ठल परवा रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजने तोहा विठ्ठल परवा तोहा विठ्ठल परवा तोहा विठ्ठल परवा तोहा माधव परवा तोहा विठ्ठल परवा तोहा विठ्ठल परवा तोहा विठ्ठल परवा तोहा नित्यनेम वाचे वदताक्षरे भव सिंधू तरे अर्धक्षणी भव सिंधू तरे अर्धक्षणे भव सिंधू तरे अर्धक्षणे एका जनार्दनी जयाचा हा नेम 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 दया पुरुषोत्तम न विसंबे दया पुरुषोत्तम नवी संबे दया पुरुषोत्तम नवी संबे एका जनार्दनी जयाचा हा नेम 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 दया पुरुषोत्तम न विसंबे दया पुरुषोत्तम नवी संबे दया पुरुषोत्तम नवी संबे नित्य नेम वाचे वदताक्षरे नित्यनेम वाचे वदताक्षरे नित्य नेम वाचे वदताक्षरे नित्यनेम वाचे वदताक्षरे भव सिंधू तरे अर्धक्षणी भव सिंधू तरे अर्धक्षणे भव सिंधू तरे अर्धक्षणे धोबार खुमाई ओ पार कुमारी धोबार ओ पार कुमारी धोबार ओ पार कुमारी धोबार जय ओ पार कुमारी धोबार खुमाई 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 पार कुमारी धोबार खुमाई ठोबा 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 हरि ओम हरि ओम गीता 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 वाचे जे म्हणती गीता 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 वाचे जे म्हणती गीता 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 वाचे जे मनाती गीता 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 वाचे जे मनाती गीता 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 वाचे जे म्हणती गीता 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 वाचे जे म्हणती गीता 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 वाचे जे मनाती गीता 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 वाचे जे मनाती
नाही पुनरावृत्ती येणार नाही पुनरावृत्ती तयानरा नित्य नेम वाचे वाचे वदताक्षरे नित्य नेम वाचे वाचे वदता अक्षरे नाही पुनरावृत्ती तयानरा नाही पुनरावृत्ती तयानरा नित्य नेम वाचे वदताक्षरे नित्य नेम वाचे वदताक्षरे गीता 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 वाचे जे म्हणती 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 नाही पुनरावृत्ती तयानरा नाही पुनरावृत्ती तयानरा नित्य नेम वाचे वदताक्षरे नित्य नेम वाचे वदताक्षरे नाही पुनरावृत्ती तयानरा नाही पुनरावृत्ती तयानरा नित्य नेम वाचे वदताक्षरे नित्य नेम वाचे वदताक्षरे भाव सिंधू तरे अर्धाक्षणी भव सिंधु तरे अर्धाक्षणी नित्य नेम वाचे वदताक्षरे भव सिंधु तारे भव सिंधु तारे वर्धक्षणी भव सिंधु तारे वर्धक्षणी
विठ्ठल 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 हाल विठ्ठल विठ्ठल हाल विठ्ठल संत शंकर महाराज की गीता भगवती देवी माता की जय। गीता 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 वाचे जे म्हणते, गीता 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 वाचे जे म्हणते, नाही पुनरावृत्ती तया नरा, नित्य नेम वाचे वदताक्षरे, भव सिंधू तरे अर्धक्षणी, एका जनार्दनी जयाचा हा नेम, एका जनार्दनी जयाचा हा नेम, तया पुरुषोत्तम न विसंबे, नित्य नेम वाचे वदताक्षरे, भव सिंधू तरे अर्धक्षणी, अजम रुक्मिणी प्राण संजीवनम तम, विठ्ठल 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 पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु जोग महाराज की, सद्गुरुनाथ शंकर बाबा महाराज की जय। विठ्ठल 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 अजम रुक्मिणी प्राण संजीवनम तम, परम धाम कैवल्यमेकं तुर्यं, प्रसन्नं प्रपन्नार्तिह देव देवं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। ज्ञानेशो भगवान विष्णुः, निवृत्तिर्भगवान हरः, सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला, पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः, दूसरे चरण संतांचिया, दूसरे चरण संताचिया, दूसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी,
मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचने भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवेसाठी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेरो यावरी न करावा अवहेरो यावरी न करावा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरो यावरी न करावा अभेरो यावरी न करावा अभेरो आत्मरूप गणेश स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ज्याचेने आठवे शब्द सृष्टी अंगवे सारस्वत आघवे झिवे सिये वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे मने रस होती वळंगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविती खून हाताचडे संपूर्ण तत्वभेदे श्री गुरूंचे पाय जे हृदय घेऊ सोने ठाय ते एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारोनी आता संपाद्य ज्ञानांचे विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं गीता 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 वाचे जे मनती गीता 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 वाचे जे मनती नाही पुनरावृत्ती तया नरा नित्य नेम वाचे वदता अक्षरे भव सिंधू तरे अर्धक्षणी अखंड करुणावरुणालय भक्तवत्सल श्री रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पांडुरंगाच्या अपार असीम अहेतुकी कृपेने साधकांचे मायबाप ज्ञानियांचे शिरोमणी योग्यांची माऊली महाकैवल्य तेजोनिधी भगवान सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज पंढरीरायाचे प्रेम भांडारे भक्त शिरोमणी श्री संत नामदेवराय पैठण निवासी शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज वैरागी राग रसिक जगद्गुरु श्री तुकोबराय आणि अखिल संत मांदियाळी त्यांच्या परम कृपेने परम आशीर्वादाने प्रस्तुत समय आपण पुण्यसलीला भगवती भीमा चंद्रभागा मातेच्या तटाकावर पंढरी क्षेत्रामध्ये श्री पंढरीनाथ परमात्म्याच्या दरबारामध्ये आज हरिदिनीच्या निमित्तानं विशेषत्वानं आज गीता जयंती आहे आणि गीता जयंतीच्या पर्वकाळी हा गीता जयंतीचा असणारा महान पर्वकाळ असल्यामुळं प्रातस्मरणीय परमपूजनीय परमवंदनीय महाभागवत महावैष्णव परमहंस श्री संत बाबांच्या चरणी सेवेसाठी घेतलेला अभंग शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांचा गोड असा गीता महात्म्य सांगणारा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल सर्वात महत्त्वाचे गोष्ट पंढरीसारखं क्षेत्र आहे. पांडुरंग परमात्मा साक्षात नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुरा आले किंवा सच्चिदानंद घन पंढरीये परिपूर्ण कर ठेवण्या जगन वाट पाहे भक्ताची. भगवान परमात्मा स्वयंभ या ठिकाणी विराजमान आहेत आणि संत प्रत्यक्ष या ठिकाणी पूजनीय परमहंस श्री बाबा प्रत्यक्ष या ठिकाणी विराजमान आहेत. हा किती मोठा पर्वकाळ आहे. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. प्रत्यक्ष मूर्तिमंत आपण नेहमी ऐकतो आत्मज्ञानी चोकडी संत जे माझी रुपडी ते दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. फक्त आपण संत वचनानुसार ऐकत असतो पण प्रत्यक्ष असे आत्मज्ञानाने संपन्न असणारे महापुरुष आपल्यासमोर विराजमान आहेत. हे आपल्या डोळ्याचं अतोलनीय असणारं जे काही महान भाग्य आहे. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबरायांना समाधीमध्ये ज्ञानोबरायांची जी समाधी आहे भगवान श्री ज्ञानोबरायांच्या संजीव समाधीला पाहताना जो आनंद होतो पांडुरंग परमात्मा डोळे भरून पाहताना जो आनंद होतो तोच आनंद परमपूजनीय बाबांना होतो. विठ्ठल मूर्तिमंत भगवान श्री ज्ञानोबरायच पांडुरंग परमात्माच त्या ज्ञानाच्या ज्ञानशक्तीद्वारा बोध संपन्नतेच्या द्वारा जगत कल्याणासाठी असे महान संत
महापुरुष मृत्यूलोकामध्ये विराजमान होत असतात. हे आपल्या जीवनातलं परम कल्याणाचं असणारं महान साधन आहे. आपलं परम भाग्याचं असणारा हा क्षण आहे. तिळे तिळे पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेशी आतुडे, समागम घडे संतांचा. महापुरुषाची संगती, महापुरुषांचं दर्शन हे पुण्याशिवाय मनुष्याच्या जीवनामध्ये होत नसतं. आणि असे महापुरुष जे असतात, असे महापुरुष आपल्याला भेटतात. ते महापुरुष त्यांना ओळखणं अत्यंत काय कठीण गोष्ट आहे. तुकाराम महाराज सांगतात, संताचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येते. तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये एक अभंग आहे. त्या गाथ्यामध्ये वर्णन करताना जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात, एकाच लोखंडापासून फिरंगी वाखर लोखंडाचे विळे. लोखंडाचा विळा एकाच लोखंडापासून होतो. विळा जो आहे लोखंडापासून होतो. फिरंगी वाखर नांगर लोखंडापासून होते, आणि तलवार सुद्धा लोखंडापासून होते. पण जी विड्याची किंमत आहे ती नांगराची नाही, जी नांगराची किंमत आहे ती तलवारीची नाही. विठ्ठल विठ्ठल. एकाच पाषाणापासून मंदिरातली पायरी होते आणि एकाच पाषाणापासून मंदिरातली देवता होते. पण एकावर पाय ठेवला जातो आणि एकाची पूजा केली जाते. तद्वत तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे तैसे संत आणि जन दो होशी समान, भजूने संत महात्मे कसे असतात ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब. त्यांचं मनुष्यत्व जे आहे माणूसपणाचे भाम लोकाचे भागू. पूजनीय प्रातस्मरणीय श्री बाबांचं असणारं जे मनुष्यपण आहे हे लौकिक दृष्टी आहे, पण ते मनुष्य नाहीतच, तर ज्ञानाला फुटलेले अवयव म्हणजे त्यांचं स्वरूप आहे. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबरांच्या भाषेत बोलायचं झालं तर ते कसे आहेत ते आनंदाचे अनुकार, की सुखाचे अंकुर, की महाबोधे विहार केले जैसे. ज्ञानोबराय म्हणतात ते आनंदाचे अनुकार आहेत, सुखाचे अंकुर आहेत. महाबोधाला राहावं वाटलं, कुठं राहावं वाटलं? या महापुरुषांचा महाबोधाने ब्रह्मज्ञानाने आश्रय घातला. ते कसे आहेत आणखी ज्ञानोबराय सांगतात ते विवेकाचे गाव आहेत. ते कसे आहेत? विवेकाचे गाव आहेत. किंवा परब्रह्मीचे स्वभाव. आपण ब्रह्म ऐकत असतो, पण ब्रह्म कसं आहे आपल्याला माहीत नाही. जर ब्रह्म पाहिजे असेल तर पूजनीय श्री बाबांना पहा. बाबांना पहा, हे ब्रह्म असं असतं. परब्रह्मीचे स्वभाव, नात्रे अलंकाराले अवयव ब्रह्मविद्येचे. ज्ञानोबराय वर्णन करतात ब्रह्मविद्या आहे आपण ऐकतो, पण ब्रह्मविद्या अलंकरित होऊन कुठं आली हो? तर या महापुरुषांच्या रूपानंच ही ब्रह्मविद्या काय झालेली आहे? अलंकृत होऊन आलेली आहे. म्हणून असे जे सत्पुरुष असतात, हे सत्पुरुष सामान्य त्यांना म्हणता येत नसतं. ते साक्षात ईश्वर असतात, परब्रह्म असतात, अवतारी असतात. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. जगत कल्याणासाठी असे महापुरुष जे येतात, लौकिकदृष्ट्या अशा प्रकारे घरामध्ये जन्म घेतात. पण जन्म घेत असताना ते घर कसं असतं? शुचिनाम श्रीमताम गेहे, जयाच्या कुळी चिंता झाली ईश्वराची पतिव्रता. अशा पवित्र कुळामध्ये त्यांचा जन्म होतो आणि मोटकी देहाकृती उमटे, निज ज्ञानाची पहाट फुटे. सूर्यापुढा प्रकटे प्रकाश जैसा, तैसी दशीची वाट न पाहता. वैसीच्या गावानं येता बाळपणी सर्वज्ञता वरी तया ते. पूजने श्री बाबांचं शिक्षण इत्ता चौथी आहे, पण निजज्ञानाची पहाट फुटे, सूर्यापुढा प्रकटे प्रकाश जैसा. दशीची वाट त्यांना पाहावं लागत नाही, वैशीच्या गावाला त्यांना यावं लागत नाही, पण बाळपणीच सर्वज्ञता जी असते, अशा महापुरुषांची ती सर्वज्ञता काय करत असते? वरण करत असते. ती सिद्ध प्रज्ञेची लाभे, मनची सारस्वती दुभे, मग सकळ शास्त्र स्वयंभे निगती मुखे. ज्ञानोबराय वर्णन करतात त्यांची जी प्रज्ञा असते ती सिद्ध प्रज्ञा असते. हे जन्मताच मुक्त अवस्थेतले असतात. एक बद्धमुक्त आणि एक नित्यमुक्त. बद्धमुक्त म्हणजे आधी ते कसे असतात? बद्ध असतात. श्री गुरुची सेवा करून ते काय होत असतात? मुक्त होत असतात. पण एक साधू पुरुषांचा एक वर्ग आहे, त्यांना आपण नित्यमुक्त म्हणतो. जन्माला येतानाच ते मुक्त अवस्थेत जन्माला येतात. विठ्ठल एरवी विशेष जिनवणी जन्मले जे शुकाधिक दादवले. जसं ज्ञानोबराय वर्णन करतात, शुकाचार्यांची जी परंपरा आहे, ती जी परंपरा आहे त्या परंपरेमध्ये विशेष जिंकूनच जे जन्माला आलेले आहेत. श्री गुरु जोग महाराज म्हणायचे, आम्ही जन्मभर ज्ञानोबरायांची पालखी वाहिली. हे जन्मतः सिद्ध प्रज्ञेमध्ये असणारे महापुरुष आहेत. प्रातस्मरणीय पूजनीय बाबा जन्मतःच नित्यमुक्त स्वभाववान अशा आत्मज्ञान संपन्नतेने संपन्न होऊन असे जे अवतार कोटीतील जे महापुरुष असतात, जगत कल्याणासाठी मृत्यूलोकामध्ये अवतीर्ण होतात. त्यांच्या हृदयामध्ये फक्त हा एकच हेतू असतो. आपण नेहमी ऐकत असतो, ब्रह्मचैतन्याला माया उपाधी लागली तर ते ईश्वर भावाला प्राप्त होतं. कुटस्थ चैतन्याला
जीव उपाधी लागली तर ते जीव भावाला प्राप्त होतो अविद्या उपाधी लागल्यानंतर, आणि ब्रह्मचैतन्याला ईश्वर करुणा उपाधी लागली तर ते संत भावाला प्राप्त होतं. असे संत भावाला प्राप्त झालेले महापुरुष प्रत्यक्ष आहेत. त्यांच्या हृदयामध्ये काय आहे? फक्त एक दया आहे. ती दया अशी आहे की दयेचं चिंतन करताना ज्ञानोबा सांगतात, दुःखिताचे शिनने हिरता सकनवपणे उत्तमाधमन्यने विवंचुगा. ज्ञानोबा सांगतात, जगी जीवनासारखे वस्तू अंगवरी उपके परी जाते जीवित राखे तृणाचेही निम्न भरल्या उणे पाणी ढळोची नेणे तेवी श्रांता तोषुनी जाणे सामोर्या. साधू पुरुषांचा स्वभाव कसा असतो? पै पायी काटा निहटी तो व्यथा जीव उमटे तैसा पोळे संकटे पुढीलाचे निका पावशी तळताला आहे ते डोळ्याची लागी होय तैसा परसुखी जाय सुखाव तू किंबहुना तृषिता लागी. पाणी आरायले असे जगी तैसे दुःखिताच्या सेल भागी जिने जयाचे तो पुरुष वीर राया मूर्तिमंत जान दया. ज्ञानोबा त्या महापुरुषाचं वर्णन करतात. कसा स्वभाव आहे त्या साधू पुरुषांचा? पाणी जर आपण पाटाला दिलं, पाणी पाटाला दिल्यानंतर मध्ये जर खोलगट भाग आला, पाणी त्या खोलगट भागाला वळण देऊन जात नाही, खोलगट भाग भरूनच पुढं जातं. तसं दुःखिताचे शिनने, तसं जे दुःखी जीव आहेत त्यांचं दुःख हरण करण्यामध्ये संत महात्म्याचा काय असतो? स्वभाव असतो. ते दुःख हरण करण्यामध्ये असे महात्मे उंच नीच गरीब श्रीमंत असा कसल्याही प्रकारचा भेद त्यांच्या अंतःकरणामध्ये नसतो. ज्ञानोबा वर्णन करतात, पायाला आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर आपण अनवाणी पायाने चाललो तर आपले संध्याकाळच्या वेळेला काय होत असतं? डोळे जळजळ करतात ना. पहा, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण अनवाणी पायाने प्रवास करा, संध्याकाळी डोळे जळजळ करतात. मग आपण डोळ्याला तूप लावत नाही, पायाला तूप लावतो. पायाला तूप का लावायचं? डोळे जळजळ करतात आणि पायाला तूप का लावायचं? काय संबंध आहे? त्याचा संबंध काय ते डॉक्टरांना विचारा. पण पायाला तूप लावलं की डोळे शांत होतात. तसं जग सुखी झालं की पूजनीय बाबा सुखी होतात. विठ्ठल ज्ञानोबा सांगतात, पायाला काटा मोडला ते व्यथा हृदयाला होते. तसं या जगातला कोणताही जीव दुःखी असेल, संत महात्मे त्याच्या दुःखानं दुःखी होतात. माऊली संज्ञा किती गोड आहे पहा. ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. माऊली शब्दाचा अर्थच असा आहे, या अखिल विश्वाच्या उद्धाराची तळमळ म्हणजे माऊली. किती गोड शब्द आहे महाराज. ज्ञानोबऱ्यांच्या अंतकरणातला जो काही भाव आहे, फिटो विवेकाची वाणी हो काना मनाची जिनी देखो आवडे ते खानी ब्रह्मविद्येची दिसो परतत्व डोळा पाहो सुखाचा सोहळा रेगो महाबोध सुकाळा माझे विश्व. ज्ञानोबऱ्यांना वाटतं हे सर्व जग ब्रह्मज्ञानाच्या विपुलतेमध्ये प्रवेश करो. ह्या जगातील विवेकाची जी कमतरता आहे ते नाहीशी हो, आणि या जगाला ह्या चर्मचक्षुनी परब्रह्माचं दर्शन हो. विठ्ठल विठ्ठल. हाच भाव महापुरुषांच्या अंतःकरणामध्ये असतो, साधू पुरुषांच्या अंतःकरणामध्ये असतो. आणि मग ते करत असताना संत महात्मे किती कष्ट घेतात महाराज. त्या कष्टाचं वर्णन आपल्याला करता येत नाही. स्वतःच कष्ट सहन करतील, स्वतः दुःख सहन करतील. देह कष्टविती परोपकार आहे, आपली ममता नाही देही. स्वतःला कष्ट देतील पण जगाच्या हितासाठी, जगाच्या कल्याणासाठी, जग हे स्वानंदाचं ऐश्वर जगाने भोगावं यासाठी संत महात्मे काय करत असतात? स्वतः जन्म घेऊन कष्ट घेत असतात आणि जगाला काय करत असतात? सुखी करीत असतात. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. ज्ञानोबऱ्यांच्या 16व्या अध्यायातील 2-4 ओळ्या तुम्हाला सांगतो. ज्ञानोबऱ्या वर्णन करतात महापुरुषांचा स्वभाव कसा असतो. आता कदर्तविथ व्याधी बळीकरणाच्या आधी आप पर्ण शोधी सद्वैद्यू जैसा चिकली ऋतुली गाये धड भाकड न पाहे तेचे ग्लाने होय काला भुला महावनी विपाये उघडी केली पापिये ते नेसविल्याने न पाहे शिष्ट जैसा नाना बुडते आहे ते सकरणू न पुसे अंत्यजुके ब्राह्मणू काढून राखे प्राणू हेची जाणे. ज्ञानोबरांनी काही उदाहरण दिलेले आहेत. जे सद्वैद्य असतात, सद्वैद्य उपचार करत असताना, पेशंटवर उपचार करत असताना आपला आहे का परका आहे का गरीब आहे का श्रीमंत आहे का दिवसा आहे का रात्र असा कसल्याही प्रकारचा विचार करत नाही. त्याचा रोग घालवणे हाच विचार हा सद्वैद्य करत असतो. ज्ञानोबा सांगतात, एखादा मनुष्य बुडतोय, पुरामध्ये बुडतोय, एखादा सज्जन जर काठावर असेल तर तो असा म्हणत नाही हा अंत्यज आहे का ब्राह्मण आहे असा विचार करत नाही. काढून राखे प्राणू हेची जाणे ज्ञानोबा वर्णन करतात. किंवा एखादी गाय आहे, ती गाय चिखलामध्ये रुतलेली आहे, तिचा प्राण आता जातोय, त्यावेळेस एखादा सज्जन असतो, तो गायजवळ येतो. मग गायजवळ आल्यानंतर ही धड भाकड आहे, दूध देणारी आहे का दूध न देणारी आहे, चांगली सशक्त आहे का अशक्त आहे असा विचार न करता तो महात्मा जसं त्या गायीचं काय करतो? रक्षण करतो. तसा साधूंचा स्वभाव ज्ञानोबा सांगतात. तैसे अज्ञान प्रमादादिकी का प्राक्तन हे सदोकी निंदत्वाच्या सर्व वेकी खिळले जे. ज्ञानोबा सांगतात तसं अज्ञान
हीन प्रारब्ध ह्या दोषाने जे लोक गांधलेले आहेत, विषयामध्ये जे रंजलेले आहेत, आधी भौतिक आधी दैविक आणि आध्यात्मिक ही 3 तापाने जे गांधलेले समाज आहे, त्या समाजाला संत महात्मे काय करतात, आगा पुढीलाचा दोषू करुणी आपली दिठी चोको मग घापे अवलोको तयावरी वाचुनी न विंदीजे वर्मी ना तुडविजय कर्मी न बोलविजय नामी सदोषिती पै उत्तमाचे यासाठी नीच मानी जे किरीटी काय ज्ञानोबरांनी त्या साधू पुरुषांच्या ओव्या सांगितल्या. ते महात्मे काय करतात, अज्ञान आणि दोषाने युक्त असणारा जो जीव आहे, त्रिविध तापाने जो गांधलेला जीव आहे, विषयामध्ये जो रंजलेला जीव आहे, त्याला संत महात्मे काय करतात, माझं म्हणतात, आपलं म्हणतात आणि त्यांचं दुःख घालवून, त्याचं जे काही दुःख आहे ते दुःख घालून त्याला काय करतात, स्वानंद साम्राज्याचं ऐश्वर आहे संत महात्मे त्याला प्राप्त करून देतात. ज्यासी अपंगिता नाही, ज्यासी अपंगिता नाही, ज्यासी अपंगिता नाही, ज्यासी अपंगिता नाही, त्यासी धरे जो हृदये, त्यासी धरे जो हृदये, तोची साधू ओळखावा, देव तेथेचे जाणावा. दासी हृदयी धरावा, दासी हृदयी धरावा, तोची साधू ओळखावा, देव तेथेचे जाणावा. ज्यासी अपंगिता नाही, त्यासी धरी जो हृदय दया करण्याचे पुत्रासी, त्याची दासा आणि दासी. हा बाबांचा पूजनीय श्री बाबांचा असणारा हा स्वभाव आहे. आणि ह्या स्वभावामुळं असे संत महात्मे मृत्यू लोकामध्ये अवतीर्ण होतात, जगाचा उद्धार करतात. एक महात्मा होते, गंगेच्या तटाकारून चालले होते. जात असताना त्यांनी एक दृश्य पाहिलं. एका पाण्यामध्ये नदीमध्ये विंचू पडला होता, मरत होता. आता ते संत महात्मे होते, स्वभाव होता, द्रवलं, अंतकरण द्रवलं आणि अंतकरण द्रवल्यामुळं उचलण्याचा प्रयत्न केला. आता विंचू काय हा चांगला प्राणी नाही, पण साधूचं अंतकरण असल्यामुळे उचलण्याचा प्रयत्न केला. शेवटी हा विंचूने स्वभावाप्रमाणे दंश केला. दंश केल्याबरोबर परत विंचू पाण्यामध्ये पडल्यानंतर परत गटांगळे खाऊ लागला, मरू लागला. परत अंतकरण द्रवलं, परत ओंजळ भरली, बाहेर फेकणार. स्वभावाप्रमाणे विंचवानं परत दंश केला. 5-6 वेळा असं घडल्यानंतर शेजारी त्रयस्थ पुरुष बसला होता. तो म्हणतो, महात्माजी तुम्ही त्या विंचवाला प्रत्येक वेळा वाचवायचा प्रयत्न करता, विंचू तुम्हाला प्रत्येक वेळा दंश करतो, मरू द्या ना त्याला. तेव्हा त्या साधू पुरुषाने इतकं गोड उत्तर दिलं, महात्माजी म्हणता जर विंचू आपला दंश करण्याचा दुष्ट स्वभाव सोडत नसेल तर त्याच्यावर परोपकार करणे, त्याचा जीव वाचवणे हा माझा चांगला स्वभाव, मी तर का सोडू. विठ्ठल विठ्ठल. अशा ह्या करुणा स्वभावामुळं न पाहे याती कुळाचा विचार भलत्या भावे शरण जाता भेट्या गा वरी फोडावाय लागे लोह मिळो का परिसाचे अंगी का जे मिळते प्रसंगी सोन्याची वेळ. लोखंडाच्या घणाने परिसाचा तुकडे करण्याचा प्रयत्न केला तरी तुकडे होतात, पण परिसाचा महिमा असा आहे, परिस त्या लोखंडाला सुद्धा सोनं करतं. हा साधू पुरुषाचा महिमा आहे, हा साधू पुरुषाचा संतांचा असणारा महिमा आहे. आणि असा हा पूजनीय श्री बाबांचा असणारा स्थायी भाव आहे. करुणामय अंतकरण आहे. जे दुःख आहे ते दुःख, जीवाचं जे दुःख आहे, दुःख पाहवलं जात नाही. जगाच्या सुखामध्ये साधू पुरुषाचं सुख आहे, जगाच्या दुःखामध्ये साधू पुरुषाचं दुःख आहे. जग सुखी झाले की पूजनीय बाबांना सुख आनंद होतो, जग दुःखी असेल पूजनीय बाबा दुःखी होतात. हा स्वभाव आहे. आणि त्यांची जी स्थिती जर आपण त्या स्थितीचं चिंतन केलं, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण. त्यांची जी काही बोधाची अवस्था आहे, आपल्यासारख्या सामान्य पुरुषाला काय कळणार आहे हो महाराज. सामान्य पुरुषाला त्यांचं जे काही ज्ञान आहे, बोध आहे, कळू शकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, परमहंस तरी जाणे सहज वर्म, तेथे याती धर्म कुळ नाही. हे अशी अवस्था आहे, त्या अवस्थेमध्ये निस्त्रे गुण्योपती विचारताम को विधी को निषेध हा अतीत आहे. तुका म्हणे मन उन्मन जो होय तो वरी सोय विधी पाळी, पण तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पवडे न सुखे मिनी लोगा शून्य सारोनी ते त्रिकुट शिक्रिका दान मिळे आहे ते सहज मी आंधळा गा निज निराकार प्रंते वृत्ती हे निवृत्ती झाली जनन दिसे ते मी माझ्या हरपले ठाई जेथेच्या तेथे अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते. ही अवस्था जी आहे ही सहज अवस्था. तुका म्हणे वृत्ती अविट हे सहज स्थिती. तुका म्हणे उन्मनी नाश कार्या कारणी उन्मनी अवस्था जी आहे. नमो विशद बोध विदग्धा
विद्यारविंद प्रबोधा परा प्रमेय प्रमदा विलासिया. पूजनीय बाबांचं जी काही स्वरूप महिमा असा आहे, परावाणीलाही विषय न होणारी जी ब्राह्मी स्थिती आहे, त्या ब्राह्मी स्थितीचे रम्मान करणारे आमचे श्री गुरु आहेत. विठ्ठल असे जे महापुरुष असतात, श्री गुरु जे असतात, गुरुच काय करत असतात, गुरु जीवाचं दुःख हरण करत असतात. जीवाचं दुःख घालवण्यामध्ये श्रेष्ठ कोण असतील तर हे सद्गुरू आहेत. सद्गुरू वाचून संसारी तारक, नशेची निष्ठंक आन कोणी, इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी, संशयाची श्रेणी छेदितीना. पहा, जीवाचं जे काय हृदयामध्ये संशय आहेत, ग्रंथी आहे, विकल्प आहे, नाना प्रकारचे दोष आहेत, ते घालवण्याचं सामर्थ्य फक्त श्रीगुरूंच्या ठिकाणी आहे. श्रीगुरूशिवाय कोणीही ते दुःख घालवू शकत नाही. गुरु शब्दाचं चिंतन करत असताना गु शब्दस्थो अंधकार स्यात्, ऋ शब्दस्थ निरोधकः, अंधकार निरोधत्वात् गुरु इति अभिधीयते. अशा प्रकारे अंधकार म्हणजे अज्ञानरूपी अंधकाराचे जे नाश करतात त्यांना काय म्हणा, गुरु म्हणा. असे जे काही गुरुपद आहे हे अत्यंत श्रेष्ठ पद आहे. ज्ञानोबा सांगतात, तयापरी श्री गुरु करीती जय अंगीकारू, ते होनी ठाके संसारो मोक्षमय आघवा. श्री गुरूंनी अंगीकार केला तर काय होत असतं, संसारच काय होत असतो, मोक्ष स्वरूपाला प्राप्त होत असतो. म्हणून आपण काय केलं पाहिजे, श्री गुरुचं स्मरण केलं पाहिजे. गुरुदेवतेचा महिमा सांगत असताना, गुरुचं श्रेष्ठत्व सांगत असताना आपण नेहमी ऐकतो, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वर. गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मा विष्णू महेश हे साक्षात, त्यापेक्षा त्यांच्याहून कोण श्रेष्ठ आहे. पण श्री गुरु जे आहेत, ब्रह्मा विष्णू महेशापेक्षा सुद्धा श्री गुरु कसे आहेत, श्रेष्ठ आहेत. साक्षात ब्रह्मा विष्णू महेश हेच का आहे, श्री गुरूंचं स्वरूप आहे. भागवतामध्ये नाथ महाराजांनी काय ओव्या खर्च केलं. श्री गुरुचा महिमा सांगत असताना शांतीब्रह्म एकनाथ महाराज भागवतामध्ये वर्णन करतात. जर आपण आपल्या श्रीगुरूंना माता पित्याची उपमा देऊ तर ते योग्य ठरेल का हो. तेव्हा शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, गुरु मनो पित्या समान, तो एक जन्मीचा जाण, हा मायबाप सनातन जनक पूर्ण जगाचा. नाथ महाराज म्हणतात, जर आपण गुरूंना पित्याबरोबर तुलना केली तर तो पिता जो असतो तो एक जन्मातला असतो, पण श्री गुरुरूपी हे पिता जन्मजन्मीचे असतात. हा मायबाप सनातन जनक पूर्ण जगाचा. बरं ठीक आहे, श्री गुरूंच्या ठिकाणी आपण कुलदेवतेची धारणा करू. गुरु म्हणून कुलदेवता नाथ महाराज वर्णन करतात. तो तिशी कुलधर्मी पूज्यता. कुलदेवताला फक्त कुलधर्मामध्येच पूज्यता आहे, पण श्री गुरुला मात्र त्रिभुवनात पूज्यता आहे. विठ्ठल पर्व काळाच्या वेळेस आपण म्हणतो ना, आमच्या कुलाचार आहे, आम्हाला करावंच लागतं. मग त्या गावाला आपण जातो. फक्त तो वर्षातून एकदा कुलाचार पाळायचा असतो, पण वर्षभर सतत सातत्यानं अखंड त्रिभुवनामध्ये जर पूजा कोणाची होत असेल तर साधू पुरुषांची श्रीगुरूंची पूजा होत असते. गुरु म्हणून स्वामी समान. शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, ठीक आहे, स्वामी बरोबर आपण श्रीगुरूंची तुलना करू. स्वामी निवारू न शके जन्म मरण. स्वामी जन्म मरण निवारण करू शकत नाही, पण श्री गुरु काय करतात, जन्म मरण नाहीसं करतात. म्हणून स्वामी संपूर्ण गुरु राहो. नाथ महाराज वर्णन करतात, गुरुवर्य जे आहेत, श्री गुरु आहेत, हेच कोण आहेत, स्वामी आहेत, हेच कुलदेवता आहेत, हेच कोण आहेत, माता पिता आहेत. संपूर्ण चिंतामणीची उपमा दिली, कामधेनुची उपमा दिली, सागराची उपमा दिली. ती सर्व उपमा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना कमी वाटली. शेवटी नाथ महाराज म्हणतात, गुरु मनो परब्रह्मा समान. हे बोलणे किंचित न्यून. किंचित न्यून आहे. श्री गुरूंची तुलना आम्ही जर परब्रह्माबरोबर करू लागलो तर तेही बोलणं किंचित न्यून आहे. का न्यून आहे, कारण गुरुवाक्य ब्रह्मशब्द प्रमाण आहे, एरवी ब्रह्मशब्द मात्र. गुरुवाक्याने जर गुरुच्या मुखातून जर शब्द आले, तत्वमसी महावाक्याचा शब्द आला तर त्याला तो मी ब्रह्म आहे असा बोध आरूढ होतो. एरवी ते ब्रह्मशब्द शब्द मात्र आहे. विठ्ठल गुरु परब्रह्म देवाचाही देव. गुरु परब्रह्म देवाचाही देव. गुरु परब्रह्म देवाचाही देव. गुरु परब्रह्म देवाचाही देव. त्यासी तो मानव म्हणून ये, म्हणून ये, त्यासी तो मानव म्हणून ये. म्हणून ये, ज्यासी तो मानव म्हणून ये. म्हणून ये, ज्यासी तो मानव म्हणून ये. गुरु परब्रह्म देवाचा आहे देव, त्यासी तो मानव म्हणून. श्री संत रामेश्वर महाराज सांगतात, गुरु हे परब्रह्म आहेत,
देवाचे देव आहेत, त्यांना सामान्य दृष्टीनं पाहू नका. जगाचे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्व शक्ती ज्यांच्या ठिकाणी आहे असे कोण आहेत तर श्री गुरु आहे. तो म्हणे ते तर आहे महाबोध, तो ज्योतिवास पाहे तेवती सुखाची सृष्टी होय. तो म्हणे ते तर आहे महाबोध. साधू पुरुष संत महात्मे श्री गुरु ज्या ठिकाणी पाहतात त्या ठिकाणी सुखाची सृष्टी होते. त्यांना वाटलं ह्या बद्ध जीवाचा उद्धार व्हावा. त्या बद्ध जीवाकडे पाहिलं तर तो बद्ध तो जीवाची परी तुके महेशेशी असो दिठी जयावरी झळके किया पद्म करू माथा पारुके. तो जीवाची परी तुके महेशेशी. ज्ञानोबराने श्री गुरुचं वर्णन इतकं गोड केले. जय जय देव निर्मळ निजना अखिल मंगळ जन्म जरा जरद जाळ प्रभंजन. जय जय देव प्रबळ विदळिता मंगळ कुळ निगमागम द्रुम फळ फलप्रद. जय जय देव सकळ विगत विषय वत्सल कलित काळ कौतूहल कलातीत. जय जय देव निष्कळ स्फुरद मंदानंद बहळ नित्य निरस्ता अखिल मळ मूळभूत. जय जय देव स्वप्रभ जगदंबुद गर्भ नभ भुवनोद्भवारंभ स्तंभ भवध्वंस. जय जय देव निश्चळ चरित चित्तपान तुंदिल जगदुर्मिलना विरल केली प्रिय. जय जय देव विशुद्ध विदुद्वयोद्यान द्विरद शम दम मदन मद भेद दयार्णव. जय जय देव एक रूप अतिकृत कंदर्प सर्प दर्प भक्त भाव भुवन दीप तापापह. जय जय देव अद्वितीय परिणतो परमैक प्रिय निज जनजित भजनीय मायागम्य. जय जय देव श्री गुरु अकल्पनाख्य कल्पतरो स्वसंविद्रुम बीज प्ररो हनावनी. ज्ञानोबराने किती सुंदर स्तवन केले पहा. मावळवीत विश्वाभासु नवल उदयला चंडांशु अद्वैजनी विकाशु वंदू आता. जय जय आचार्या समस्त सुरवर्या प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया. ज्ञानोबराय वर्णन करतात. नमो संसारतम सूर्या अप्रतिम परमवीर्या तरुण तर तुर्या लालन लीला नमो जगदखिल पालना मंगळमणी निधाना सज्जन वन चंदन आराध्य लिंगा. नमो चतुर्चित्त चकोर चंद्र आत्मानुभव नरेंद्र श्रुती गुणसमुद्रा मनमथ मनमथा. नमो सुभाव भजन भाजना भव्य कुंभ भंजना विश्वोद्भव भुवना. श्री गुरुराया इतकं गोड श्री ज्ञानोबरायाने श्री गुरूंचं स्तवन केलेलं आहे. असे आमचे श्री गुरु आहेत. पण जरी त्या स्तवनाची सुमंजनांजली जरी समर्पित केली असली हे काय एक एक ऐसे ज्ञानोबराय वर्णन करतात. आम्ही असं एक एक स्तवन केलं तरीसुद्धा त्या निर्गुण निराकार परब्रह्माची स्तवन होतं का हो? स्तवन होऊ शकत नाही. मौनगा तुझे राशी नाव आता स्तोत्रिके बांधो हाव दिसती ते तुली माव भजो काही. आम्ही वाणीच्याद्वारे स्तवन करण्याचा प्रयत्न केला पण ते स्तवन होतं का? होत नाही. प्रज्ञेचे आथिलेपणे श्री गुरु समर्था रूप म्हणे तर इथे मोती असे भिंग देणे तैसे हवे 15.5 जतवणी तैसे स्तुतीची बोलणी उगियाचे माता ठेवे जे चरणी. हेचे भले किती तुम्ही स्तवन करा महाराज, किती स्तवन करा. जे शब्दातीत निर्गुण निराकार नित्य शुद्ध बुद्ध मुक्त महापुरुष आहेत परब्रह्म स्वरूप भावाला प्राप्त झालेले आहेत. त्यांच्या शब्दांच्या द्वारे आपण त्या महापुरुषाचं वर्णन करू शकत नाही. फक्त काय करा माता ठेवीजे चरणी या लागे आता सुती सांडोनी निवांता चरणी ठेवीजे माथा. हेची भले त्यांच्या चरणावर मस्तक ठेवावं आणि कृतार्थ व्हावं. विठ्ठल विठ्ठल महान पर्वकाळ हिंदू धर्मामध्ये या महाराष्ट्र प्रांतामध्ये वैदिक कालामध्ये भारत सनातन देशामध्ये आजचा हा पर्वकाळ दिवस आहे. हरिदिनी आहे. विशेष महत्त्व आहे. मासांना मार्ग शीर्षोह म्हटलेलं आहे. महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिना ही परमात्म्याची विभूती आहे. त्यात हे आज हरिदिनी आहे. आज एकादशी आहे. पवित्र दिवस आहे. आज पवित्र दिवस का म्हटला गेला? कारण आज हा गीतेचा काय आहे प्राकट्याचा दिवस आहे. गीतेचा उगमाचा असणारा हा दिवस आहे. आजच्या दिवशी श्रीकृष्ण परमात्म्याने गीताशास्त्र प्रकट केलेलं आहे. ह्या उत्सवाला एवढं महत्त्व का आलं असेल? कारण ह्या गीताशास्त्रामुळं गीता जयंती असल्यामुळं गीताशास्त्रामुळं जगामध्ये एक नाविन्य एक चैतन्य निर्माण झालं. हे जग स्वानंद नष्टो मोह स्मृती लब्धा तो प्रसादान मयाच्युत. जी काय मोह नष्ट झाला गीता का सांगितली आणि कुठे सांगितली याचं जर आपण चिंतन केलं तर श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाचा मोह घालवण्यासाठी कुरुक्षेत्रावर भगवान परमात्म्याने जो ज्ञानाचा उपदेश केला तोच हा गीता ग्रंथ आहे महाराज. आणि असा गीता ग्रंथ
प्रकट झाला, प्रकट केला भगवंताने. आजच्या दिवशी भगवान परमात्म्याने कुरुक्षेत्रावर अर्जुनाचा मोह घालवण्यासाठी जगद्गुरू शंकराचार्य म्हणतात अर्जुनम निमित्ती कृत्य. कशासाठी? फक्त अर्जुनाचं निमित्त केले. का केलेलं आहे? भगवान वासुदेवाने अश्वच्छनन व शौचस्तम ह्या श्लोकापासून गीतेचा उपदेश केला. आपण जर कालाचं चिंतन केलं तर 4 प्रकारचा काल आहे. एक वैदिक काल आहे, उपनिषद काल आहे, गीता काल आहे आणि ब्रह्मसूत्राचा काल आहे. 4 कालाचं आपल्या चिंतन करायचं नाही, फक्त गीता कालाचा आपल्याला विचार करायचा आहे. गीता कालाचं चिंतन करत असताना गीतेचं चिंतन करत असताना हे गीताशास्त्र प्रकट कसं झालं? ज्ञानोबा सांगता आता शब्द ब्रह्मी असंख्याके, जे तुला काही अभिप्राय पिके ते तुला महाभारते एके लक्ष जोडे. ज्ञानोबा म्हणतात वेदामध्ये जेवढं ज्ञान आहे, वेदातलं सर्व ज्ञान भगवान व्यासाने महाभारत ग्रंथामध्ये आणलं. जे महाभारतामध्ये जे आणलं तेच भगवान व्यासाने 700 श्लोकामध्ये आणलं. विठ्ठल म्हणून व्यासांचा थोर विश्वासी झाला उपकारू, श्रीकृष्ण उक्ती आकारू ग्रंथ केला. माऊली वर्णन करतात गीताशास्त्र असं आहे. आता भगवान शंकर आहेत, देवाचे देव आहेत, पण ते सारखं ध्यानामध्ये काय करतात? गीताशास्त्राचं चिंतन करतात. तेव्हा देवी पार्वतीने प्रश्न केला, म्हणले भगवान तुम्ही सारखं डोळे झाकून कशाचं चिंतन करता? त्यावेळेस भगवान शंकर परमात्मा देवी पार्वतीला म्हणतात देवी काय सांगायचं, मी नेहमी गीताशास्त्राचं चिंतन करतो. का चिंतन करतो? ते थारू म्हणे नेने जे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखी जे गीता तत्व. देवी जशा तुमच्या स्वरूपाचा अंत लागत नाही तसं गीताशास्त्राचा अंत लागत नाही. हे केव्हाही अभ्यास करावा, चिंतन करावा. नित्य नूतन गोडी ह्या गीताशास्त्राची काय होते? प्रकट होते. म्हणून अशा प्रकारचा हा गीतेचं चिंतन करत असताना महाभारताला कमळाची उपमा दिलेली आहे आणि गीता हे परागाच्या ठिकाणी योजना केलेली. आता भारती कमळ परागो ज्ञानोबराय वर्णन करता गीताकू कथा प्रसंगो जो संवादला श्रीरंगो अर्जुनेशी नात्रे शब्द ब्रह्माब्दी मथिलिया व्यासबुद्धी निवडले निर्वदी नवनीत. हे मग ज्ञानाने संपर्के कडसले विवेके पदाले परिपाके अमोदासी. हे गीताशास्त्र आहे. गीताशास्त्र असे आहे महाराज, ब्रह्मेशानी प्रशंसिजे सनकादिकी सेवेजे आदरेशी. सनकादिक मुनी ज्या ग्रंथाचं सेवन करतात, ब्रह्मादिक देव ज्या गीतेची काय करतात? प्रशंसा करतात. असा हा गीताशास्त्र भगवान परमात्म्याने आजच्या दिवशी प्रकट केलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल गीताशास्त्र प्रकट केलं, अर्जुनासाठी प्रकट केलं, आम्हाला त्याचा काय उपयोग आहे? अहो तसं नाही. गीताशास्त्र श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला सांगितलं, फक्त अर्जुनाचं निमित्त केलं आहे. वास्तविक पाहता अर्जुनाला मोह होण्याचं काहीच कारण नव्हतं, परंतु भगवान परमात्म्याने सेनयोर भयोरमध्ये रथम स्थापय मेच्युत. मुद्दाम भगवान परमात्म्याने रथ जो आहे आचार्यांपुढं द्रोणाचार्यापुढं उभा केला, पितामह भीष्माचार्यापुढं उभा केला. का उभा केला? हे माझे गुरु आहेत. गुरुण हत्वाय महानुभावान श्रेयो भोक्तुम भैक्षमपिह लोके हत्वार्थ कामांस गुरुनी हैव भुंजे भोगान रुधिर प्रदिग्धान. अर्जुनाला मोह व्हायचं कारण नाहीच आहे महाराज, पण एक अर्जुनाचं निमित्त केलं. अर्जुनाचं निमित्त करून भगवान परमात्म्याने गीताशास्त्र प्रकट केलेले आहे. अर्जुनाचे ने व्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे संसारा एवढे थोर वजे फेडेले जगाचे अनन्य गती कमळा लागे सूर्य यो वेळोवेळा की सुकिया होय जे डोळा. त्रिभुवनीचा चकोराच्या निमित्ते ज्ञानोबराय वर्णन करतात. निमित्त एकाच आहे, पण एकाच्या निमित्तानं एकाचं कैवाड घेऊन भगवान परमात्म्याने काय केलं? सर्व जगाचे जे दुःख आहे ते जगाचं दुःख परमात्म्याने नाहीसं केलंय. म्हणून गीताशास्त्र असे गीता सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती मोहमयशा मुक्ती आनंदलिसे म्हणून मने काय वाचा. जो सेवक होईल याचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. असं हे गीताशास्त्र प्रकट केलं. एक शांतीब्रह्म एकनाथ महाराज सतत गीतेचं चिंतन करायचे, ज्ञानाचं चिंतन करायचे. त्यांच्याजवळ एक मनुष्य होता, एक गृहस्थ होता, शेजारी गृहस्थ होता. तो मनाला नाथ महाराज सारखं चिंतन करतायत, गीतेचे अक्षर घोकतायत, गीतेच्या अध्ययनामध्ये घोकतात. का घोकत असतील? जर ज्ञानाचा विचार केला तर ज्ञानासाठी मोठमोठे ग्रंथ आहेत, भामती निबंध आहे, विवरण आहे, संक्षेप शारीरकार आहे. पण मोठे ग्रंथ असताना नाथ महाराज गीता ग्रंथाचं चिंतन का करतात? त्यावेळेस नाथ महाराज सांगतात, अरे गीतेमध्ये ज्ञान तर आहेच आहे, पण नुसता गीता शब्दाचा उच्चार जरी केला त्याला काय फल प्राप्त होतं? अभंगाचं पहिलं चरण. गीता 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 वाचे जे म्हणती, गीता 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 वाचे जे म्हणती, गीता 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 वाचे जे म्हणती, गीता 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 वाचे जे म्हणती.
नाही पुनरावृत्ती तयान ही पुनरावृत्ती तयान नाही पुनरावृत्ती तयान नाही पुनरावृत्ती तयान नाही पुनरावृत्ती तयान ही पुनरावृत्ती तयार नाही पुनरावृत्ती तयार गीता गीता वाचे जे म्हणते नाही पुनरावृत्ती त्या नारा शांती ब्रह्म एकनाथ महाराजच्या ग्रस्ताला सांगतात बाबा नुसता श्रीमद भगवत गीता शब्दाचा जरी उच्चार केला तर त्याला नाही पुनरावृत्ती त्या नरा. म्हणून आपण काय केलं पाहिजे, गीता शास्त्राचं आपण चिंतन केलं पाहिजे. साक्षात भगवान शंकर साक्षात नित्य रात्रंदिवस गीता ग्रंथाचं काय करत असतात, चिंतन करत असतात. म्हणून आपल्या जीवनामध्ये गीतेचं आपण 18 अध्यायाचं नित्य नेमानं पारायण करावं. नाही शक्य झालं 3 अध्याय वाचावे, नाही शक्य झालं एका अध्यायाचं पारायण करावं. एका अध्यायाचं पारायण नाही झालं कमीत कमी एका श्लोकाचं तरी नक्कीच पारायण करावं. तुम्ही म्हणाला आम्हाला एक श्लोक सुद्धा वाचायला वेळ नाही, ठीक आहे एक श्लोक वाचू नका, गीता गीता म्हणायला काय हरकत आहे. विठ्ठल विठ्ठल अहो पंढरीला येणं शक्य नाही, मग पंढरी पंढरी म्हणाल तरी काय हरकत आहे. आळंदीला येणं शक्य नाही, नुसतं आळंदी आळंदी म्हणायला काय हरकत आहे महाराज. त्या शब्दाचा नुसता उच्चार जरी केला, पंढरी पंढरी म्हणता पापाची बोहरी, नुसता पंढरी शब्दाचा उच्चार केला, जाती पंढरीस म्हणे जाईन तयास. पंढरपूरला गेलाच नाही तो, नुसतं म्हणतोय जायचंय, पुढच्या वारीला चालत जायचंय जायचंय नुसतं म्हणतोय, गेलाच नाही. तया आहे संसार, त्याला सुद्धा संसाराची बाधा होत नाही महाराज. म्हणून समजा ठीक आहे शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात तुम्हाला गीता शब्दाचा पारायण करणं शक्य नाही. 18 अध्याय आहेत, 18 अध्यायाचं पारायण करायचं म्हणजे नक्कीच 2 तास लागणार आहेत. कार्य बाहुल्यामुळे तेवढा आपला वेळ नाही, ठीक आहे 6 अध्याय वाचा नाही शक्य आम्हाला, 3 अध्याय वाचा नाही शक्य, अरे कमीत कमी 1 श्लोक तरी वाचा नाही शक्य आम्हाला. नाही शक्य ना कामाला जाताना गीता गीता म्हणत जा. विठ्ठल विठ्ठल साधू संतांचा नियम आहे, महापुरुषांचा नियम आहे. असे काही महापुरुष आहेत त्यांच्या जीवनामध्ये नित्य नित्य गीतेचं पारायणाचा नियम आहे. नित्य नित्य प्रातस्मरणीय पूज्य श्री वैकुंठवासी श्री गुरु बाजीराव महाराज नित्य गीतेचं पारायण करायचे. गीतेचं पारायण केल्याशिवाय पाणीसुद्धा ग्रहण करत नव्हते. असे जे काही नियमनिष्ठ महापुरुष असतात, गीतेचं जे काही चिंतन आहे, गीतेच्या श्लोकाचं आपण चिंतन करावं, गीतेचं पारायण करावं. नाही शक्य झालं गीता शब्दाचा मुखाने उच्चार करावा. फल काय मिळणार आहे, नाही पुनरावृत्ती तया नरा. शांतीब्रह्म एकनाथ महाराज गीतेचा इतका महिमा सांगितला, गीतेच्या पारायणाचा इतका महिमा सांगितला. जो नित्य नेमानं गीतेच्या श्लोकाचा उच्चार करतो, अक्षराचा उच्चार करतो, किती पुण्य आहे त्याला. वैकुंठ लोकापासून त्यांनी सदनाची निर्मिती केली. शांतीब्रह्म एकनाथ महाराज वर्णन करतायत. वैकुंठ लोकापासून त्यांनी काय केलेली आहे, धर्मशाळा बांधायला सुरुवात केलेली आहे. 1 नंबर आहे वैकुंठ लोक. परत त्याला काशीच्या कोट्यावधी तीर्थयात्रा घडल्या, लक्षानुलक्ष द्विजपंक्ती त्याला घडलेल्या आहेत. जी काही तपतीर्थात एक साधन आहे ते त्याला कोटीच्या कोटी तपतीर्थात एक साधन घडलेलं आहे. नाथ महाराजांचा गीता महात्म्यामध्ये
सुंदर अभंग आहे. हे सगळं पुण्य जे आहे हे सगळं गीतेच्या अक्षराचा उच्चार करण्यामध्ये त्याला पुण्य प्राप्त होत असतं. म्हणून गीतेचा एवढा महिमा आहे. मला सांगा, कुणी असं म्हणेल आम्हाला संस्कृत कळत नाही, गीतेचा अर्थ आम्हाला कळत नाही, आम्ही काय करणार? तेव्हा शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, बाबा ठीक आहे, तुला संस्कृत कळत नसेल, गीतेचा अर्थ कळत नसेल, नुसतं नित्यनेमाने गीतेच्या अक्षराचा उच्चार जरी केला, काय फल आहे? अभंगाचं दुसरं चरण. नित्य नेम वाचे वदता अक्षरे नित्य नेम वाचे नित्य नेम वाचे नित्य नेम वाचे नित्य नेम वाचे वदता अक्षरे नित्य नेम वाचे नित्य नेम वाचे नित्य नेम नित्य नेम नित्य नेम वदता अक्षरे नित्य नेम वाचे नित्य नेम वाचे नित्य नेम वाचे नित्य नेम वाचे वदता अक्षरे नित्य नेम वाचे नित्य नेम वाचे भव सिंधु तरे अर्धाक्षणी भव सिंधु तरे अर्धाक्षणी भव सिंधु तरे अर्धाक्षणी भव सिंधु तरे अर्धाक्षणी नित्य नेम वाचे नित्य नेम वाचे वदता अक्षरे नित्य नेम वाचे नित्य नेम वाचे नित्य नेम वाचे वदता अक्षरे नित्य नेम वाचे नित्य नेम वाचे नित्य नेम वाचे वदता अक्षरे भव सिंधु तरे अर्धाक्षणी नित्य नेम वाचे भव सिंधु तरे नित्यनेम वाचे वदता अक्षरे भव सिंधू तरे अर्धक्षणे. नित्यनेमाला अत्यंत महत्त्व आहे. नित्यनेमाने आपण या अक्षराचा जर उच्चार केला, शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, भव सिंधू तरे अर्धक्षरे. नित्यनेमावनं काही नित्यनेमाविनं अन्न खाय तो श्वान वाया, मनुष्यपण भार वाहे तो वृषभ. नित्यनेमनामी ती प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. नेमाला अत्यंत महत्त्व आहे. आपण नेम करत असतो, पण आपला नेम टिकतो का हो? नेम न टिकणं हाच आपला नेम असतो, आहे की नाही? म्हणजे आपण नेम असा करतो, आपला गीतेचा उच्चार चालला की हरिपाठ चालला, रामकृष्ण देवाचे द्वारे अभंग होतो, चोहवेदीजान होतो की चहा झाला का आपण म्हणतो, हा आपला नेम असतो. म्हणजे असा नेम नाही चालणार. शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतो, नित्य नेम वाचे वदता अक्षरे. नित्यनेमाने जर आपण या अक्षराचा उच्चार केला तर भवसिंधू तरे अर्धक्षणे. ज्ञानोबा सांगता, येथे जेवे जरी नहाल तर हेची कीर होवाल, ना तरी पाठ मिशे तिंबाल. जिभची जरी नुसता शब्दाचा तैसे पाठाचे ते वाटी, श्लोकपद लावान जो ओठी,
तो ब्रह्मतेची पुष्टी येईल अंगा. नुसता श्लोकाचा उच्चार जरी केला तर ब्रह्मतेची पुष्टी येणार आहे. कारण गीता माऊली नसे जाणे की ताणे, ऐक नाही. काय जे महापुरुष असतात, विद्वान असतात, बुद्धिमान असतात, ते काय करतात, गीतेच्या अर्थज्ञानामध्ये काय करतात, प्रवेश करतात. काय गीतेचं पारायण करतात, काय गीतेचं श्रवण करतात. पण गीता श्रवण महाराज सांगतात, जे हे श्रवणे पठणे अर्थे गीताने दे मोक्ष आरवते. जैसा समर्थ दाता कोणा ते नास्ती न म्हणे. समर्थ दाता जसं कोणाला नाही म्हणत नाही, तसं गीतेचं पारायण केलं तरी मोक्ष आहे, गीतेचं श्रवण केलं तरी मोक्ष आहे, गीतेच्या अर्थज्ञानाचं चिंतन केलं तरी मोक्ष आहे. माऊली सांगतात, एक प्रदक्षिणा जपाची या, बाहेरून करीती या, एक ते श्रवण मिशे छाया सेविती याची. एक काय करतात त्या आत्मज्ञानाच्या गाभारामध्ये प्रवेश करतात. परिणाम काय होतो, ते निजबोधे उरावरी भेटते आत्मया श्रीहरी परी मोक्ष प्रासादे सरे सर्वायाती समर्थाची पंक्ती भोजने तळलेल्यावरील एक पक्वाने ते विश्रवणे अर्थे पठने मोक्षुची लाभे. एवढं काय असा गीतेचा महिमा आहे हो. वेदापेक्षा सुद्धा गीता श्रेष्ठ आहे. आपण सांगतो आपण वेद श्रेष्ठ आहे, पण वेदापेक्षा सुद्धा श्रेष्ठ जर काय असेल, कारण वेदाचं मूलभूत काय असेल तर गीता आहे. कारण पहा, जयाच्या निश्वासी जन्म झाले वेदराशी, तो सत्य प्रतिज्ञ पैजेशी बोलला स्वमुखे, किंवा हा वेदार्थ सागरो जया निद्रिताचा घोरो, तो स्वयं सर्वेश्वर प्रत्यक्ष अनुवादाला. आता मनुष्य रात्री झोपतो, घोरतो. माणसं रात्री झोपताना बडबड करतात. ते त्यांचं बडबड करणं कोणी सत्य मानतं का हो? कोणी सत्य मानत नाही. तसा हा वेद म्हणजे देवाच्या रात्रीच्या झोपण्यातली बडबड आहे. पण भगवंताने जी गीता प्रकट केली ती जागृत अवस्थेमध्ये अर्जुनाचा मोह नष्ट करण्यासाठी प्रगट केलेला आहे. म्हणून वेदाची मूलभूत जर काय असेल तर हे गीता आहे. मुळाचं चिंतन करत असताना, बीजाचं चिंतन करत असताना नाथ महाराज ज्ञानोबा सांगतात, जेन नशतू स्वरूपे जयाचा विस्तार जेत लपे ते तयाचे मनिपी बीज जगी. जेन नशतू स्वरूपे, ज्याचा कधी नाश होत नाही, म्हणजे सूक्ष्म रूपानं ज्याच्यामध्ये राहतं त्याला बीज म्हणा. विठ्ठल जे कधी नष्ट होत नाही, ज्याचा विस्तार सूक्ष्म रूपाने ज्याच्यामध्ये राहतो त्याला बीज म्हणा. म्हणून वेदा मूलभूत गीता होय हे मज गमी आणि सहज दिसतही आहे, ज्ञानोबराय वर्णन करतात. म्हणून एवम कांडत्रय निरूपणी ज्ञानोबराय वर्णन करतात. कांडत्रयाचं निरूपण करणारी गीताची कोडीस्वानी, गीता पद्यरत्नाची लेणी लिहिली आहे, ज्ञानोबराय वर्णन करतात. म्हणून ही गीता काय आहे, वेदाला मूलभूत आहे. आता वेद एवढा मोठा संपन्न आहे, पण वेदाच्या ठिकाणी थोडी उणीव ज्ञानोबराने दाखवली. वेद संपन्न होय ठाई तरी कृपणाई सान नाही, जे कानी लागला ते हे वर्णाचाची नाथ ज्ञानोबराय वर्णन करतात. वेद संपन्न आहे, पण वेदाने अधिकार दिला. त्रैवर्णिकांना वेदांनी अधिकार दिला. येरा स्त्री शूद्राधिकारा ज्ञानोबराय म्हणतात अबोला ठेलिया, त्याला तो काय झालेला आहे, अबोल झालेला आहे. म्हणजे वेदाचा अधिकार इतरांना नाही आहे, स्त्री शूद्राधिकांना वेदाचा अधिकार नाही. हे वेदाची जी काही त्रुटी आहे, हे वेदातली उणीव भरून काढण्यासाठी, म्हणून वेदाची सुसंवेता ते हे मूर्तजान गीता. ज्ञानोबराय म्हणतात या लागे मागेली कुटी भ्याला वेदू गीतेच्या पोटी रिगाला, आता गोमटी कीर्ती पातला. म्हणजे मागचं जे काय आपला उणेपणा आहे, तो उणेपणा घालवण्यासाठी वेदाने कुठं केला, गीतेमध्ये प्रवेश केला. विठ्ठल विठ्ठल. म्हणून वेदाला मूलभूत असणारी ही काय आहे, गीता आहे. सकळ शास्त्र की स्वामिनी श्रुतियो की राणी, अशा प्रकारे गीतेचा महिमा सांगितला गेला. म्हणून नित्यनेम वाचे वदता अक्षरे, नित्यनेमाने आपण गीतेच्या अक्षराचा जर आपण उच्चार केला, ही गीता काय करते महाराज, भवसिंधू तरे अर्धक्षणामध्ये काय निमिषानं लगे महाराज एका तासामध्ये सांगितलं उद्धार होतो. पण इथं नाथ महाराज वर्णन करतात अर्धक्षणामध्ये. नुसत्या गीतेचं जे काय तत्वज्ञानाचं आपण चिंतन केलं, अक्षराचा उच्चार केला, अर्धक्षणामध्ये महाराज काय होत असतं, ग्रंथीभेद होतो आणि तो जीव काय होत असतो, ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून घेत असतो. अर्जुनाला सांगितलं, ज्ञान सांगितलं आणि विचारलं, अरे अर्जुना सांग, तुलाही काही काम नव्हतं, मलाही काही काम नव्हतं, म्हणून गीताशास्त्र सांगितलं का, ज्याच्यासाठी एवढा अट्टहास केला, ते तुला जो काय बोध आहे तो बोध तुझ्यामध्ये स्थित झाला का नाही सांग म्हणे. कच्चित देत श्रुतम पार्थ तो एकाग्रेण चेतसा कच्चित ज्ञान समोह प्रनष्ट असते धनंजय, सांग तुझा मोह गेला का. तेव्हा अर्जुनाने शब्दाची पावती दिली. अर्जुन वाच नष्टो मोह स्मृती लब्धा त्वत्प्रसादान मयाच्युत शितोस्मिगत संदेह करिष्ये वचनं तव. भगवान श्री अर्जुनाने सांगितलं, देवा गेला म्हणे, गेला. नष्टो मोह स्मृती लब्धा.
आता उच्चार करत असताना असाही उच्चार करता आला असता, मोहा नष्टा उच्चार करता आला असता, पण मोहा नष्टा असा उच्चार केला नाही. नष्ट हा मोह असा उच्चार केला. मोह शब्द पहिल्यांदा उच्चार केला नाही. का केला नाही? शांतीब्रह्म गुरुवारी मारुतीबाबा सांगतात, जर मोह शब्दाचा उच्चार केला असता तर देवाला वाटलं असतं अजून मोह शिल्लक आहे का काय, म्हणून सांगताना असा उच्चार केला नष्ट हा, म्हणजे आता मोह असे की नाही. मी तुझ्यानी प्रसादे लादलेने आत्मबोधे मोहाचे तया कांदे नेदीच वर गुंतलो होतो अर्जुन गुन्हे तो मुक्त झालो तुझेपणे. आता पुसणे सांगणे दोन्हीही नाही. अर्जुनाने पावती दिली, आता माझा मोह निघून गेलाय. आता करिष्ये वचनम तव सांगा, तुमची जी आज्ञा असेल ते मी पाळायला तयार आहे. म्हणून गीताशास्त्र काय करते, भवसिंधू तरी अर्धक्षणी मोहाचं चिंतन करत असताना साधारण मोह आणि असाधारण मोह दोन प्रकारचा मोह आहे. कारणाध्यास आणि कार्याध्यास. कार्याध्यासामध्ये परत अहम अध्यास आणि मम अध्यास, हे दोन्ही अध्यास काय करतात, अहम अध्यासापेक्षा मम अध्यास साक्षात दुःखाला कारणीभूत असतो. साधारण मोह, असाधारण मोह. सर्वाच्या ठिकाणी जो मोह आहे तो साधारण मोह आहे, एका ठिकाणी जो मोह आहे तो असाधारण मोह आहे. मी जगी एक अर्जुनू ऐसा देही वाहे अभिमानू, हा असाधारण मोह आहे. आणि कौरवात या स्वजनू आपला म्हणे, हा साधारण मोह आहे. पण दोन्ही प्रकारचे मोह भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या वचनाच्या द्वारे काय झालेले आहेत, सर्व निवृत्त झालेले. मदनुग्रहाय परमं गुह्यम अध्यात्म संज्ञितम यत्वयोक्तम वचस्तेन मोहोयम विगतो मम. आता जो काय माझा मोह आहे तो सर्व निघून गेलेला आहे. देवा, तुम्हाला ह्यासाठी माझ्यासाठी दोनदा वराह अवतार घ्यावा लागला. दुराग्रहे हिरण्याक्षे माझी बुद्धी वसुंधरा सुजली काके, मग मोहार्णव गावाक्षे रेगुणी ठेला. पहा देवा, तुम्हाला पूर्वी एक वरा अवतार धारण करावं लागला, पण आता दुराग्रह रूपी हिरण्याक्ष राक्षसांनी काय केलं, माझी बुद्धिरूपी वसुंधरा जी आहे, पृथ्वी आहे, मोहरूपी अशा प्रकारे पाताळामध्ये काय केलेले नेलेले आहे. ते तुझेने गोसावेपणे एक वेळ बुद्धीची या ठाया येणे, हे दुसरे वरा होणे पडले तुझं. देवा, तुझी किती मोठी कृपा आहे, माझ्यासाठी तुम्हाला परत दुसरा वरा अवतार धारण करावा लागला. म्हणजे भगवान परमात्मा काय करतात, तेषाम सततयुक्तानाम भजताम प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धी योगंतम येन मामुपायंती. ते परमात्मा ज्ञानयोग देतात, बुद्धियोग देतात, आणि बुद्धियोग देऊन त्या जीवाचा जो काय मोह आहे परमात्मा मोह घालवून टाकतात. अशा प्रकारे भवसिंधू तरे अर्धक्षणामध्ये भवसिंधूचं चिंतन करत असताना पहा, द्वेषाच्या आवर्ती दाटत मत्सराचे वळसे पडत, माझी प्रमदादी तळपत महामीन प्रपंचाचे वळणे कर्माचे ओभाने वरी तरतात ती ओसाने सुखदुःखाची रतीच्या बेटा आदळती कामाच्या लाटा. ज्ञानोमध्ये जीवफेन संघाटा सैंग दिसे. किती ज्ञानोबराने वर्णन केलेलं आहे महाराज. अशी महान माया नदी आहे, येत एक नवलावो जो किजो तरणो पावो तो आपाव होय एक. ह्या भावनदीचा महिमा असा आहे, तरुण जाण्यासाठी जो उपयोग करावा तो काय होतो, अपाय होतो. म्हणजे विवेकाचे नाव न लगे, वैराग्याचे नाग न लगे. विवेकाचा दोरखंड चालत नाही, वैराग्याचे नाव चालत नाही. मग तरुण कसं जायचं, ज्ञानोबऱ्या सांगतात तरुण जाऊ शकत नाही. तसे मायामय हे सरिता न तरवे जीवाला ही माया नदी तरुण जाऊ शकत नाही. मग काय करा, साधू पुरुषांचा, तुका म्हणे लागा संतांची कासे, साधू पुरुषांचा आश्रय घ्या आणि साधू पुरुषांचा आश्रय घेऊन गीताशास्त्राचं चिंतन करा. म्हणून जाणतया सवा गीताची एकी सेवा काय करायला आघवा शास्त्रीय रे. म्हणून महापुरुषाच्या चरणाचं सानिध्य प्राप्त करून काय करा, गीताशास्त्राचं आपण चिंतन करा. कारण गीताशास्त्र काय करतं, येणे एकेची श्लोके राहे तेने असके अविद्या जाताचे निके जिंतीने होय ज्ञानोबऱ्या म्हणतात. एका श्लोकामध्ये सर्व अविद्या काय होत असते, नाहीशी होत असते. म्हणून महाराज सांगतात नित्यनेम वाचे वदता अक्षरे भवसिंधू तरे अर्धक्षणी. मग असा जो महापुरुष, असा जो महात्मा आहे, जो नित्यनेमानं गीताशास्त्राची साधू पुरुषांची सेवा करतो, तो परमात्म्याला किती पूजनीय आहे. अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, एका जनार्दनी जयाचा हा नेम, 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 एका जनार्दनी जयाचा हा नेम. दया पुरुषोत्तम नाविसंबे तया
वदताक्षर नित्य नेम वाचे वदताक्षर तया पुरुषोत्तम नाविसंबे तया पुरुषोत्तम नाविसंबे नित्य नेम वाचे वदताक्षर नित्य नेम वाचे वदताक्षर भाव सिंधू तर अर्धाक्षणी भाव सिंधू तर अर्धाक्षणी नित्य नेम वाचे वदताक्षर नित्य नेम वाचे वदताक्षर भव सिंधू तरे अर्धाक्षणी भव सिंधू तरे अर्धाक्षणी नित्य नेम वाचे वदताक्षर नित्य नेम वाचे वदताक्षर एका जनार्दनी जयाचा हा नेम तया पुरुषोत्तम न विसंबे असा ज्यांचा नित्य नेमाने नेम आहे जे श्री गुरूंची सेवा करतात साधू पुरुषांची सेवा करतात श्री गुरूंच्या ठिकाणी ज्यांचा अनन्य भाव आहे किती अनन्य भाव आहे गुरुक्षेत्र गुरुदेवता गुरुमाता गुरुपिता जो गुरु पूजे पर्वता मार्गून येणे गुरु संप्रदाय धर्म ते जयाचे वर्णाश्रम गुरु परिचर्या नित्यकर्म जयाचे गा ज्याची देवता ज्याची क्षेत्र देवता श्री गुरुच आहेत ज्याचे मातृतीर्थ पितृतीर्थ हे श्री गुरुच आहे गुरुचा संप्रदाय ते त्याचा वर्णाश्रम आहे आणि गुरु परिचर्या गुरूंची सेवा हेच ज्यांचं नित्यकर्म आहे ज्ञानोबराय वर्णन करता श्री गुरुचे उशिटे लाहे जया उचटे ते तेने लाभे विठे समाधीसी आणि श्री गुरूंचा जे काही उच्चिष्ट प्रसाद जर मिळाला तर समाधी सुखाला सुद्धा तो महात्मा तुच्छ मानतो कैवल्य सुखासाठी परमाणू घे किरीटी उधळती पाया पाठी चालत आहे श्री गुरूंच्या पायाची जी काही माती आहे ती माती जर मस्तकाला प्राप्त झाली तर कैवल्य सुखाला सुद्धा तो महात्मा काय मानतो तुच्छ मानतो असा जो काही गुरु भक्तीशी निष्ठावान आहे ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास नेने साधनास अनेक काही ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धारिलो गुरुकृपे श्री गुरु सारे का असता पाठीरा का इतरांचा लेखा कोण करी ज्याच्या जयाचे वक्त्र वाहे गुरुनामाचे मंत्र गुरुवाक्य वाचून शास्त्र हातीनं शिवे ज्ञानोबराय वर्णन करतात ज्याच्या मुखामध्ये श्री गुरुच्या नामाचा जप आहे जयाचे वक्त्र वाहे गुरुनामाचे मंत्र गुरुवाक्य वाचून जो इतर शास्त्राला स्पर्श सुद्धा करत नाही महाराज वर्णन करतात शिवतले गुरुचरणी भलते जे पाणी त्या तीर्थयात्रे आणि त्रैलोक्य तीर्थे त्रैलोक्याची श्री गुरुनी ज्या पाण्याला स्पर्श केलाय त्या पाण्यामध्ये तो त्रिभुवनातले तीर्थ काय करत असतो आणत असतो असा जो गुरुभक्तीच्या ठिकाणी जो नितांत सादर आहे एका जनार्दनी जयाचा हा नेम ज्यांचा हा नेम आहे गुरु भक्तीचे जे निष्ठावान आहेत गुरुच्या भक्तीमध्ये जे नित्य रत आहेत ज्यांच्या मुखामध्ये गुरुचं नामच आहे नित्यकर्म ज्यांची गुरु परिचर्याच आहे गुरु सेवा करणं हाच ज्यांचा गुरुचा संप्रदाय हेच ज्यांचं वर्णाश्रम आहे असे जे महात्मे आहेत तया पुरुषोत्तम न विसंबे भगवान परमात्मा अशा साधू पुरुषांना अशा गुरुनिष्ठ भक्त भगवत भक्ताला गुरु भक्ताला कधीही विसंबत नाही म्हणून नाथ महाराज वर्णन करतात नित्य नेम वाचे वदता अक्षरे भव सिंधू तरे अर्धक्षणी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई हाय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई हाय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई कुंडलिका वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की सद्गुरुनाथ सत्यदेव बाबा महाराज की जय सद्गुरुनाथ सत्यदेव बाबा महाराज की जय सद्गुरुनाथ शंकर बाबा महाराज की
की जय बोलो रे भाई सब संतन की जय ठोबा रखुमाई ठोबा रखुमाई ठोबा रखुमाई गीता 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 वाचे जे म्हणते नाही पुनरावृत्ती तया नरा नित्यनेम वाचे वदता अक्षरे भव सिंधू तरी अर्धक्षणी एका जनार्दनी जयाचा हा नेम तया पुरुषोत्तम न विसंबे नित्यनेम वाचे वदता अक्षरे भव सिंधू तरे अर्धक्षणी प्रातस्मरणीय परमपूजनीय परमवंदनीय परमहंस महाभागवत श्री महापुरुषांच्या पूजनीय श्री बाबांच्या चरणी झालेली जी सेवा आहे वेडे वाकडे जी काही करवली तैसी केली कटकट आता महापुरुषाच्या पुढं ते मी काय बोलणार अशा महापुरुषांच्या तैसे तुमची अवधान दाहे तुम्ही मना हे होय ऐसे वक्तृत्व काऊन आहे जेणे रिजा तुम्ही ना तरी बाळक बोबडा बोली का वाकोडा विचोका पावली ती चोज करून माऊली रिजे जेवी तैसा स्वभाव मायबापांचा अपत्य बोले जरी बोबडी वाचा तरी अधिक चितयाचा संतोष आती जसं बाळक बोबडं बोलतं आई वडिलाला त्या मुलाचं कौतुक वाटतं तसं पूजनीय श्री बाबांना हे जे काही मुलाचं जे काही असल्या प्रकारे कौतुक वाटतं ह्या जीवाचं कौतुक वाटतं आणि कौतुक वाटल्यामुळं अशा प्रकारे आली जे काही मुखावाटे जे शब्द आलेले आहेत ते शब्दाच्याद्वारे श्रीगुरूंचं काय केलेलं आहे आपण स्तवन केलेलं आहे त्या स्तवनाच्याद्वारे श्रीगुरूंची आपल्यावर कृपा होऊन आपल्यासुद्धा त्या ज्या बोधामध्ये निरंतर येणे बोधे आम्ही असो सर्व काळ तुका म्हणे मग नये वृत्तीवरी तुका म्हणे वृत्ती अविठ हे सहस्थिती अशा ज्ञानामध्ये बोधामध्ये जे महापुरुष नित्य वास करतात तो नित्यबोध आपल्या सर्वांना प्राप्त व्हावा ही श्री पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करून सेवेला या ठिकाणी थांबतो ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल